राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी। अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीसांकडून शेतकरी कर्जमाफीच्या योजनेची घोषणा। 27 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार, तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहन। शेतकरी कामगारांसाठी हा फसवा अर्थसंकल्प। कर्जमाफी योजनेमध्ये पात्र अपात्र असा शाब्दिक खेळ। उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा, तर किती तारखेपर्यंत कर्जमाफी पूर्ण करणार आहात, ठाकरेंचा सवाल। अर्थसंकल्पानंतर विधान भवनात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। पत्रकार कक्षाबाहेर एकमेकांची विचारपूस, तर उद्धव ठाकरे आणि शिंदेंनी मात्र एकमेकांकडे पाहणंही टाळलं। इराणकडे शरणागती हा एकमेव मार्ग, त्याशिवाय इराणसोबत चर्चा करणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा। इराणी लोकांना कमी लेखून चर्चा होणार नाही, आमच्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांचं ट्विट। अमेरिका घरगुती एलपीजी पुरवठ्याला आता प्राधान्य द्या, प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर उद्योगाऐवजी कामांऐवजी प्रामुख्यानं गॅस उत्पादनासाठीच करा, पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश। इराण अमेरिका युद्धाचा भारतीय बाजारपेठेवर परिणाम, खाद्यतेलाच्या किमतींमध्ये लिटर मागे 3 ते 4 रुपयांची वाढ, कच्च्या तेलाचे दर हे 8% वधारले। भारतीय कंपन्यांना होर्मुझ न वापरणाऱ्या मार्गांनी सुद्धा गॅस आणि तेलाचा पुरवठा उपलब्ध, तात्पुरता व्यत्यय असला तरी पुरवठा सुरळीत राहणार, ग्राहकांनी काळजी करू नये, सरकारचं आश्वासन। बुलढाण्यामध्ये एक क्षुल्लक कारणावरून 2 गटात दगडफेक, लहान मुलांच्या भांडणावरून वाद झाल्याची माहिती, परिसरातही तणाव, पोलिसांचा बंदोबस्त तैनात।